कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची अट रद्द, नियमित कर्जधारकांनाही 2 लाखांची कर्जमाफी। विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मात्र अधिवेशन संपलं तरी कर्जमाफीची तारीख मात्र जाहीर नाहीच। साम टीव्हीनं बोगस बियाणांचा पर्दाफाश केल्याच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांचे परवाने केले रद्द। राज्यात दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश। संभाजीनगर, लातूर, परभणीत एफडीएचे छापे। हजारो लिटर दूध जप्त। भेसळखोरांना मृत्यूदंडाची शिक्षा देणार। विधानसभेतल्या प्रश्नावर अन्न व औषध पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळांचं मोठं विधान। नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। प्रभागनिहाय 5 कोटींच्या विशेष निधीचं आश्वासन। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। राम मंदिरातल्या चोरीवरून टीका करणाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता ठाकरेंवर खळबळजनक आरोप। आमदार आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळले। राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा खुलासा। चोरीचा पैसा थेट शेअर बाजारात गुंतवला। तपास यंत्रणांनी 30हून अधिक बँक खाती गोठवली। सूत्रांची माहिती।